लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं. मात्र हे यश अल्पजीवी ठरलंय असं सध्या दिसतंय. कारण त्या पाठोपाठ झालेली विधान परिषदेची निवडणूक आणि यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा झालेला पराभव. या पराभवाची सल ही काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या तिन्ही पक्षांना आहे. आणि त्यासोबतच पराभूत झालेले उमेदवार अर्थातच भाई जयंत पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे हे नेते. बरेच दिवस ते विधान परिषदेत राहिलेले, त्यांना विधान परिषदेच्या कामाचा अनुभव आहे, विधान परिषदेच्या निवडणुकीचा अनुभव आहे. आणि असं सगळं असताना या विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. एकीकडे महायुतीचे 9 उमेदवार विजयी झाले आणि महाविकास आघाडीचे 3 पैकी 2च उमेदवार विजयी झाले. जयंत पाटील यांचा पराभव का झाला, कसा झाला, त्यांचा घात कसा झाला, त्यांचा विश्वासघात कोणी केलाय, तेच आपण या व्हिडिओमधून पाहूया. नमस्कार, मी उन्मेष खंडाळे. आपण पाहताय माय महानगर. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा विजय झाला. त्यांना घवघवीत यश मिळालं. जवळपास 31 जागा या महाविकास आघाडीच्या आल्या, तर 17 जागांवरती त्यांनी महायुतीला महाराष्ट्रामध्ये रोखलं. असं सगळं असताना आता महाविकास आघाडी ही विधान परिषदेच्या निवडणुकीतही अशाच पद्धतीने यश मिळवेल अशी अपेक्षा ही महाविकास आघाडीतील नेत्यांना होती. कारण त्यांच्यासोबत धर्मनिरपेक्ष पक्ष असलेले, धर्मनिरपेक्षतेवरती विश्वास असलेले काही पक्ष त्यांच्यासोबत होते आणि त्यामुळेच त्यांना या निवडणुकीतही यश मिळेल आणि आपले तिन्ही उमेदवार विजयी होतील असा विश्वास होता. त्यामध्ये समाजवादी पक्ष, डावे, शेतकरी कामगार पक्ष यांनी इंडिया आघाडीला लोकसभेत पाठिंबा दिलेला होता आणि हेच पक्ष विधान परिषदेच्या निवडणुकीत या महाविकास आघाडी सोबत होते. मात्र तसं झालेलं नाही. महाविकास आघाडीच्या शरदचंद्र पवार यांचा पाठिंबा असलेले जयंत पाटील यांचा या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला. समाजवादी पक्ष असेल किंवा MIM असेल किंवा इतरही छोटे पक्ष जे धर्मनिरपेक्षतेच्या बाजूने कायम बोलत असतात, त्यांनी या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये धर्मनिरपेक्षतेला बगल देत महायुतीच्या उमेदवारांना मतदान केलंय का असा प्रश्न निर्माण व्हावा असा सगळा निकाल लागलेला आहे. तो कसा आहे ते आपण पाहूया. जयंत पाटील यांना 12 मतं मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाने त्यांना पाठिंबा दिलेला होता आणि शरद पवार गटाकडे 12 मते होती. मात्र जयंत पाटील यांना 12च मतं मिळाली. त्यामुळे जी काही शरद पवार यांची 12 मतं आहेत ती त्यांना मिळाली का पूर्णपणे? कारण एक आमदार हा शेतकरी कामगार पक्षाचा महाराष्ट्रामध्ये नांदेडमधील लोहा कंधार या मतदारसंघातून श्याम सुंदर शिंदे हे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार आहेत. मात्र त्यांचं देखील मत हे जयंत पाटलांना मिळालं नाही का असा प्रश्न पडावा असा हा निकाल आहे. कारण जयंत पाटील यांना फक्त 12च मतं मिळाली. मग जर शरद पवार यांची पूर्ण 12 मतं जर जयंत पाटील यांना मिळाली असती तर मग शेतकरी कामगार पक्षाचं एक मत हे कुठे गेलं असाही प्रश्न आहे. नाहीतर जर शेतकरी कामगार पक्षाचं एक मत जर जयंत पाटलांना मिळालं असेल तर मग राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार फुटला का असाही सवाल उपस्थित होतो. शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी त्याच दिवशी स्पष्ट केलं की राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच्या सर्व मतं ही जयंत पाटील यांना मिळालेली आहेत, आमच्यामध्ये गद्दारी नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. श्याम सुंदर शिंदे हे नांदेड जिल्ह्यातील लोहा कंधार या विधानसभा मतदारसंघातून 2019ला विजयी झाले. पूर्वाश्रमीचे सनदी अधिकारी असलेले शिंदे हे जरी शेतकरी कामगार पक्षातून आमदार झाले, मात्र त्यांच्या काळामध्ये त्यांनी नांदेड जिल्ह्यात तरी शेतकरी कामगार पक्ष वाढवलाय का असा सवाल उत्पन्न व्हावा अशी सगळी परिस्थिती. कारण जोपर्यंत उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते तोपर्यंत श्याम सुंदर शिंदे देखील हे महाविकास आघाडी सोबत होते. मात्र ज्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि दुसरीकडे आता महायुतीचं सरकार येणार अशी परिस्थिती निर्माण झाली आणि भारतीय जनता पक्षाने त्यांच्या सर्व आमदारांना मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलवरती बोलवलं. त्यामध्ये भाजपेतर पक्षांमध्ये श्याम सुंदर शिंदे हे देखील उपस्थित होते. त्यामुळे आधीच भाजप सोबत देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत संधान बांधून असलेले श्याम सुंदर शिंदे यांचंच मत हे जयंत पाटील यांना मिळालेलं नाही असंच काहीसं दिसतंय.
म्हणजे त्यांच्याच एका आमदाराने त्यांचा विश्वासघात केलेला दिसतोय. भाजपवर कायम टीका करणारे, भाजपला धर्मांध शक्ती म्हणून संबोधणारे समाजवादी पक्ष आणि महाराष्ट्रातील MIM हे देखील कायम भाजपवर आणि महायुतीवरती टीका करत असतात. मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीत या दोन्ही पक्षाचे प्रत्येकी 2-2 आमदार म्हणजे 4 आमदार होते. या 4ही आमदारांनी जयंत पाटील यांना पाठिंबा देण्याचं निश्चित केलेलं होतं, तसं सांगितलेलं देखील होतं. मात्र या निवडणुकीत या 4ही आमदारांनी नेमकं काय केलं हा देखील सवाल आहे. अबू आझमी यांचा जर आपण विचार केला तर अबू आझमी यांच्या पाठीमागे देखील ED आणि तत्सम केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागलेला आहे. आपण जर पाहिलं महायुतीमधील प्रफुल्ल पटेल असतील किंवा शिवसेना ठाकरे गटामध्ये जे पूर्वी होते रवींद्र वायकर आणि आता ते शिंदे गटात आहेत आणि आता खासदार देखील आहेत, तर यांच्या मागे देखील राष्ट्रीय तपास यंत्रणा ED CBI या सगळ्यांचा ससेमिरा लागलेला होता. मात्र जेव्हा ते महायुतीच्या सोबत गेले त्यानंतर त्यांच्या मागे या तपासाचं ससेमिरा, तपासाचं शुक्लकाष्ट थांबलेलं आहे आणि त्यामुळेच याच आशेपोटी समाजवादी पक्षाचे अबू आझमी आणि त्यांचे भिवंडीमधील आमदार यांनी देखील महायुतीलाच या निवडणुकीमध्ये पाठिंबा दिलेला दिसतोय. तर MIMचे धुळ्यातील फारुख शहा आणि मालेगावचे मोहम्मद इस्माईल यांनी देखील या निवडणुकीत आपलं उखळ पांढरं करून घेतलंय का हा देखील प्रश्नच आहे. कारण त्यांची ही मतं नेमकी गेली कुठे? कारण जयंत पाटलांना फक्त 12 मतं मिळाली आणि हे जे धर्मनिरपेक्ष पक्ष होते, जे महाविकास आघाडी सोबतच होते, त्या पक्षांचं एकही मत हे जयंत पाटील यांना मिळालेलं नाही. कारण यांची मतं कुठे गेली हे देखील आता तपासलं पाहिजे. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये घोडेबाजार होणार हे जयंत पाटील यांना देखील माहीत होतं. कारण इतकी वर्ष विधान परिषदेचं सदस्यत्व असलेले, विधान परिषदेचे आमदार असलेले जयंत पाटील यांना या निवडणुकीत घोडेबाजार होणार नाही ही शाश्वती त्यांना देखील नव्हती आणि ते देखील त्या पूर्ण तयारीत होते. जयंत पाटील हे देखील काही कमी मातब्बर उमेदवार नाही आहेत किंवा कोणत्याच बाबतीत ते कमी नाहीत हे देखील स्पष्ट केलं पाहिजे. मात्र तरीही सत्ताधाऱ्यांकडून मिळालेली प्रलोभनं, सत्ताधाऱ्यांकडून मिळालेली आमिष ही महाविकास आघाडीकडून किंवा जयंत पाटील यांच्यापेक्षा नक्कीच सरस ठरली आणि त्यामुळेच त्या आर्थिक बेगमी, पुढच्या निवडणुकीची आर्थिक बेगमी करण्यासाठी या छोट्या पक्षांनी, धर्मनिरपेक्ष पक्षांनी जयंत पाटील यांची साथ सोडलेली दिसते. या सर्व निवडणुकीमध्ये एक पक्ष तेवढा प्रामाणिक राहिला आणि तो म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे निकोले यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या खात्यामध्ये आपलं एक मत टाकलं. मात्र बहुजन विकास आघाडी जी ही छोटी छोटी पक्ष आहेत यांची कार्यालय ही जयंत पाटील यांच्याच कार्यालया शेजारी आपल्याला विधिमंडळामध्ये दिसतात. मात्र या शेजाऱ्यांनीच त्यांची साथ सोडलेली या निवडणुकीमध्ये दिसते. बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, त्यांचा पुत्र क्षितिज ठाकूर आणि आणखी त्यांचे एक आमदार या सर्वांनी, या तिघांनी आधी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये हजेरी लावली आणि तिथून निघून ते मतदानाला गेले होते. आणि या मतदानानंतर हितेंद्र ठाकूर यांनी स्वतः म्हटलं होतं की मी ज्या पक्षाला मत देतो, ज्या उमेदवाराला मत देतो तो निवडून येतो. याचाच अर्थ त्यांनी कुणाला मतदान केलं हे त्यांनीच त्यांच्या तोंडी स्पष्ट केलेलं आहे. हितेंद्र ठाकूर यांचं वसई, विरार, पालघर या भागामध्ये वर्चस्व आहे आणि या पट्ट्यामध्ये त्यांना त्यांचा दबदबा, राजकीय दबदबा, सामाजिक दबदबा हा कायम ठेवायचा असतो आणि त्यासाठी त्यांना सत्ताधाऱ्यांसोबत राहणं देखील आवश्यक आहे. त्यामुळेच त्यांची असलेली 3 मतं ही सत्ताधाऱ्यांकडे गेली हेच या निकालातून स्पष्ट झालेलं आहे. काँग्रेसकडे 37 मतं होती, त्यातील 30 मतांचा कोटा हा प्रज्ञा सातव यांच्यासाठी केले गेलेला होता. मात्र प्रज्ञा सातव यांना देखील फक्त 25 मते मिळाली, म्हणजेच काँग्रेसची 5 मतं ही फुटलेली आहे. त्यासोबतच असं ठरलेलं होतं की 2 मतं ही मिलिंद नार्वेकर यांना जातील आणि उरलेली 5 मतं ही जयंत पाटील यांना मिळतील. मात्र हीच 5 मतं फुटली आणि ती नेमकी महायुतीमध्ये कोणत्या उमेदवाराला गेली हे आता स्पष्ट झालेलं आहे. काँग्रेस आणि या छोट्या पक्षांची फुटलेली मतं या धर्मनिरपेक्ष मतांमध्ये झालेली विभागणी
आज जयंत पाटलांचा घात करणारा ठरलेली आहे. त्यांचा विश्वासघात झालाय तो त्यांच्या धर्मनिरपेक्ष मतांचा असलेला विश्वास याचाच. त्यामुळे शरद पवारांनी दिलेला शब्द पाळला, त्यांची 12 मतं मिळाली. मात्र जयंत पाटील यांनी जी जुळवाजुळव केलेली होती, जे गणित जोडलेलं होतं, ते गणित काही या निवडणुकीमध्ये बरोबर झालेलं नाहीये. त्या गणितामध्ये वजाबाकी जास्त झालेली दिसून येते. असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्ह या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी mymahangar.com ला व्हिजिट करा. धन्यवाद.